नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी. अखेर 60 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना सैफ अली खान हल्ला प्रकरणी यश आलंय. सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी दीपक कनोजिया याला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांची टीम महाराष्ट्राच्या बाहेर शोध घेत होती. छत्तीसगड मध्य प्रदेश बॉर्डरवर असलेल्या दुर्ग येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आता या संशयिताची चौकशी होईल. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 जणांची चौकशी केली आहे. तर मुंबई पोलीस क्राईम ब्रँच जंग पछाडत होती. 60 तास या आरोपीचा शोध सुरू होता. अनेक अशा दिसणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. काही तासांचं फुटेज सुद्धा तपासण्यात आलं. अजित पांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, काल एक असाच संशयित आरोपी सापडला होता, पण तो नाही असं कळलं. आता हा जो पकडण्यात आलेला आहे तोच खरा आरोपी आहे का, हल्लेखोर आहे का? भागातून ताब्यात घेतलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो आरोपी दिसतोय त्याच्याशी साधर्म्य असा हा आरोपी होता. हिस्ट्री शीटर होता. पोलिसांनी हे देखील सांगितलं, म्हणजे कोणतीही म्हणजे जवळपास हा आरोपी तोच आहे असं पोलिसांनी निष्पन्न केलं होतं. पण शेवटी काही गोष्टी ज्या आहेत तपासामधल्या त्या कुठे व्हेरीफाय न झाल्यामुळे पोलिसांनी तो आरोपी नसल्याचं त्या ठिकाणी सांगितलं. पण आता जी माहिती मिळते त्यानुसार मध्य प्रदेशच्या भोपाळ भागातील दुर्ग नावाचं एक गाव आहे. त्या गावातील तिथून एका आरोपीला ताब्यात घेतलेलं. मध्य प्रदेशमधल्या RPF या आरोपीला ताब्यात घेतलं होतं. जर हा आरोपीचा चेहरा जो आहे हा देखील त्याच आरोपीशी मिळता जुळता जो फुटेजमध्ये दिसतोय. आणि पोलीस मध्य प्रदेशचे आणि मुंबई पोलीस हे सतत संपर्कामध्ये आहेत. त्याची वेगवेगळी चौकशी केली जाते. त्याच पद्धतीनं त्याचे फोटो व्हिडिओ मागून जे आहे ते देखील तपासले जातात की हा नक्की आरोपी आहे का. तो निष्पन्न झाल्यावरती त्याच्यामध्ये पोलीस स्पष्ट करतील. पण या दरम्यान आणखी एक माहिती समोर येते, ती म्हणजे काही वर्षांपूर्वी कफर्डमध्ये अशा पद्धतीची एक मोठी चोरी झाली होती आणि त्या चोरीमध्ये दीपक कनोजिया नावाचा एक आरोपी होता. तो आरोपी, त्याचा चेहरा, जेव्हा अशी कुठली घटना घडली की पोलीस अनेक रेकॉर्डवरचे आरोपी तपासतात, त्याचा चेहरा आणि सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा चेहरा हा देखील मिळता जुळत आहे. त्या दृष्टीने देखील आता पोलीस तपास करतायत आणि दीपक कनोजिया हे नाव देखील आता समोर येत आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर ही 4 दृश्य आपण बघतोय. मध्यरात्री आरोपी सैफच्या घरी जातानाचं पहिलं दृश्य आहे. आरोपी सैफच्या घरी जात होता. वेळ होती मध्यरात्री 1:37 त्यानंतर आरोपीच्या चेहरा समोर आला. तो मध्यरात्री 2:33 जेव्हा तो जिन्यावरून खाली उतरला आणि तो तिथून पळाला. वांद्रे स्टेशनच्या बाहेर सकाळी 7:05 आरोपी पुन्हा एकदा सीसीटीव्हीत कैद झाला. वांद्रे स्टेशनकडे जात होता आणि त्यानंतर आरोपी दादर स्टेशनवरती पुन्हा दिसला, जिथं तो इयरफोन खरेदी करण्यासाठी थांबलेला होता. तर आत्तापर्यंत 4 दृश्य सीसीटीव्हीची ही सापडलेली आहेत. याच आधारे त्याचा कसून शोध घेतला जातोय. हल्ला केल्यानंतर आरोपीनं कसा पळ काढला याबद्दलची दृश्य आपण बघितली. सैफवर हल्ला झाला, मात्र हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवरच होता की त्याचा मुलगा तैमूरवर होता, ही नवी चर्चा आता समोर येते. कारण ज्यावेळी सैफवर हल्ला झाला त्यानंतर तात्काळ रिक्षानं सैफला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र यावेळी सैफनं तैमूरलाही रिक्षात त्याच्या सोबत नेलं असल्याची माहिती मिळते. ज्या रिक्षानं सैफला रुग्णालयात नेण्यात आलं त्याच रिक्षा चालकाशी न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी सैफसोबत त्याचा लहान मुलगा होता आणि सैफ त्याच्यासोबत इंग्रजीत काहीतरी बोलत होता असं रिक्षा चालकानं स्पष्ट केलं. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं नेमकं कारण काय, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. बहुत गंभीर रूप से थे, एकदम खून से लथपथ थे वो, ज़्यादा सीरियस लग रहा था। मैंने देख के भी थोड़ा
ऐसा छिकछिका सा शरीर था, थोड़ा डर सा लगा। उसके बाद जब रिक्शा में बैठ गए, मैंने चलो जो भी है बिल्कुल छोड़ना ही पड़ेगा। और भी उनके गेट पर परिवार के थे, जैसे भी संबंधी थे वो। उनके बाद फिर उनके साथ में एक लड़का था, बच्चा था, वो बैठे। एक उनके साथ में यंग आदमी थे जो, वो भी साथ में बैठे। यानी कुल मिला के 3 लोग बैठ गए। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। मुंबई पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हल्लेखोर खूप आक्रमक होता, त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातलं काहीही चोरलं नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलंय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनं करीना प्रचंड हादरली होती। करीनाची बहीण करिश्मा कपूरनं तिला तिच्या खारच्या घरी घेऊन गेली। दरम्यान सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। एक ट्विट करून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेत। सैफच्या हल्ल्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही प्रतिक्रिया दिली होती। कट्टरतावाद्यांकडे त्यांनी बोट रोखलेलं होतं। आता मात्र त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचं ट्विट केलंय। जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये काय म्हणालेत आपण जाणून घेऊया। सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं तपास होणं आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतंय। यातील 2 वार गंभीर स्वरूपाचे असल्याचं कळतंय। एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आला, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झालेली आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतातील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत। हे विशेष।